नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाने शिक्षकांना मिळाला दिलासा. टीईटी अनिवार्यतामधून शिक्षकांना मिळणार सूट. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातीलच नव्हे तर देशातील 1ली ते 8वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली होती. या निर्णयामुळे बरेच शिक्षक मोठ्या तणावात होते. अनेक आस्थापनांकडून शिक्षकांना पुढील 2 वर्षांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य होण्याचे नोटीस देण्यात आले होते. अन्यथा सेवा समाप्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. यामुळे शिक्षक प्रचंड मोठ्या प्रमाणात तणावात होते. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. टीईटी संदर्भात केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण भूमिका घेत 31/12/2025 रोजी देशातील सर्व मुख्य सचिव यांना प्रतिपत्र सादर केले आहेत. सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की 1ली ते 8वी पर्यंत नियुक्त सर्व शिक्षकांची माहिती 16/1/26 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने केलेल्या हस्तक्षेपामुळे आता शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच शिक्षक पात्रता अनिवार्यताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिक्षकांना कशा पद्धतीने प्रभावित होत आहे यावर सविस्तर अचूक तपशील राज्य सरकारकडून मागविण्यात आला आहे. केंद्र सरकारने मागवलेल्या माहितीमध्ये शिक्षकांची वयोगटनिहाय माहिती मागवण्यात आली. तसेच सन 2011 मध्ये NCTE द्वारे जारी करण्यात आलेल्या अधिसूचनानुसार राज्यातील किती शिक्षकांची नियुक्ती केली आहे तर सन 2011 नंतर किती शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे याचा तपशील मागवला आहे. केंद्र सरकारच्या या हस्तक्षेपामुळे पुढे नेमके कोणते निर्णय घेतले जातील याकडे शिक्षकांचे लक्ष वेधले आहे.